डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आणि मीडियानं ही आत्महत्या उचलून धरली. याचं कारण म्हणजे त्यांच्यावर दबाव आणला गेला. PSI गोपाल बदने यांनी काही रिपोर्ट्स बदलून घेतले आणि त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आणि एका सुशिक्षित तरुणीनं आत्महत्या केली म्हणून कुठंतरी मीडियानं हा मुद्दा उचलून धरला. मात्र या मुद्द्यामध्ये एक वेगळाच व्हिडिओ समोर येत आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे या प्रकरणाला एक वेगळंच वळण देणारा व्हिडिओ आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रेम प्रकरण होतं का किंवा आहे हे सांगणारे पुरावे आहेत का, अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. नेमका तो व्हिडिओ काय आहे, डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रेम प्रकरण कशा प्रकारचं होतं, रिलेशनशिप कशा प्रकारची होती, हे समोर काय आलेलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, ही महाराष्ट्रामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण जोरदार चर्चेला जात होतं किंवा आहे. याचं कारण म्हणजे एका सुशिक्षित तरुणीला आपला जीव द्यावा लागतो आपल्या सिस्टीमसाठी, असं सगळ्यांना वाटत होतं. आणि एक प्रकारे आरोपी जो PSI होता गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर वेगवेगळे आरोप केले गेले आणि कुठेतरी त्यांच्या घरमालकाकडून त्रास झाला का, PSI कडून त्रास झाला का, एखाद्या डॉक्टरला त्रास झाला का, बलात्कार केला का, अशा प्रकारचे प्रश्न हे उपस्थित केले गेले होते. याचं कारण म्हणजे सुसाईड नोट, जी की हातावर डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिली होती. बीडच्या त्या संपदा मुंडे जरी असल्या, त्यांनी जरी सुसाईड नोट लिहिलेली असली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे रिलेशन होते तर हे समोर पोलिसांच्या तपासामध्ये कशा प्रकारे आलेलं आहे ते आपल्याला पाहायचं. तर PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींसोबत हे डॉक्टर संपदा मुंडे यांची चॅटिंग सुरू होती, अशा प्रकारचं समोर आलेलं आहे. जी काही माहिती आलेली आहे, डॉक्टर संपदा मुंडे यांचा मोबाईल उघडण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती आहे आणि त्या मोबाईल मधून सगळं काही समोर आलेलं आहे. डॉक्टर संपदा मुंडे, PSI गोपाल बदने आणि आरोपी प्रशांत बनकर या दोघांसोबतही यांचे संबंध होते, अशा प्रकारचं त्या मोबाईल मधून किंवा चॅटिंग मधून समोर आलेलं आहे. आणि जो प्रशांत बनकर आहे, जो घरमालक आहे, ज्या ठिकाणी संपदा मुंडे राहत होत्या, त्यांचा घरमालकाचा हा मुलगा आहे आणि हा मुलगा कुठेतरी IT कंपनीमध्ये जॉबला बीटेक काहीतरी त्या प्रशांत बनकरचं झालेलं होतं आणि त्याच्यामुळे डॉक्टर मॅडमने काय केलं होतं, तर PSI तर लग्न झालेलं होतं PSIचं, पण प्रशांत बनकर हा कुठेतरी IT कंपनीमध्ये जॉबला आहे म्हणून त्याला प्रपोज केलेला होता, लग्नासाठी कुठेतरी मागणी घातली होती. मात्र प्रशांत बनकर त्याने तो प्रस्ताव कुठेतरी स्वीकारला नव्हता किंवा अस्वीकार त्याचा केलेला होता. याचं कारण म्हणजे डॉक्टर मॅडम सोबत त्यांचं बऱ्याच दिवसापासूनचं रिलेशन होतं आणि ते काही दिवसांआधी खटकलं सुद्धा होतं, अशा प्रकारची माहिती आहे. आणि खटकल्यामुळे प्रशांत बनकर पुन्हा जॉबला गेला, त्यानंतर घरी आला, त्यानंतर त्याला कुठला तरी आजार झाला आणि तो आजार बरा करण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे यांनीच त्याला ट्रीटमेंट केली, उपचार केला आणि त्यानंतर तो तिथं प्रशांत बनकर आणि डॉक्टर मॅडमची पुन्हा जवळीक त्या रिलेशनशिप मध्ये आली आणि मग रिलेशनशिप मध्ये हे दोघ जण पुन्हा परत आल्यानंतर परत त्यांनी मागणी घातली. मात्र प्रशांत बनकर यांनी तो प्रस्ताव स्वीकारला नाही किंवा लग्नाचा जो काही प्रस्ताव त्या मॅडमने टाकला होता तो प्रस्ताव स्वीकारला नाही. PSI बदने सोबत काही त्यांचा वाद झाला असेल. मात्र प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये लक्ष्मी पूजन दिवशी, ज्या दिवाळी आता झाली त्या लक्ष्मी पूजन दिवशी फोटोवरून वाद झाला असल्याचं सुद्धा समोर आलेले. त्यामध्ये घराच्या शेजारीच ते दोघ जण बसले होते, गप्पा मारत होते आणि त्या ठिकाणी फोटोच्या कारणामुळे वाद झाला. लक्ष्मी पूजनचे फोटो व्यवस्थित तुम्ही काढले नाहीत किंवा तू काढले नाहीस, अशा प्रकारचा काहीतरी तो वाद होता. त्यानंतर तिथून ते घरी आले, त्यानंतरचा पुढचा जो काही वाद झाला हे आपण सगळं पाहिलं. त्या ठिकाणी जे गेले होते त्यानंतर PSI बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपी मध्ये सुद्धा संवाद झाल्याचं शेवटच्या रात्री, ज्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवलं त्याच्या आदल्या रात्री प्रशांत बनकर आणि PSI बदने याच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल हा झालेला दिसून येत आहे. आणि यामध्ये आता PSI बदने आणि प्रशांत बनकर याचे नेमके कसं काय बोलणं झाले किंवा काय संबंध यांच्या दोघांमध्ये होता हे समोर येणं बाकी जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी हे रिलेशनशिप मध्ये होतं, प्रेम प्रकरणासारखंच कुठेतरी असल्यामुळे हे प्रकरण आता नेमकं कोणत्या दिशेने जाते. PSI बदनेनं स्वतःचा मोबाईल सुद्धा लपवलेला आहे, कुठेतरी लपवून तो मौन बाळगलेला आहे, त्यानं की सांगितलेलं नाही की माझा मोबाईल मी या ठिकाणी लपवलेला आहे. नेमकं आता या प्रकरणाला काय वळण लागते. जे डॉक्टरला वाटत होतं की अत्याचार त्यांच्यावर
झालाय की काय आणि कुठेतरी त्यांना छळण्यात आले की काय असं वाटत होतं. ज्या लोकांना वाटत होतं त्यांचा मात्र आता भ्रमनिरास होते की काय असा प्रश्न पडलेला आहे. आणि एखादी मुलीवर अत्याचार झाल्यानंतर कशा प्रकारे आपला महाराष्ट्र पुढे येतो, मीडिया ट्रायल घेतली, अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं आहे. आता नेमकं काय प्रकरणाला वळण लागतंय हे बघणं महत्वाचं आहे. पुढची माहिती आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया आपल्या चॅनलवर. तोपर्यंत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.